आजच्या काळात नियरेस्ट रेल्वे स्टेशन इज 125-30 किलोमीटर अवे आणि तिथे बरेच मिशनरीज काम करतात, कन्वर्शन बरेच चालले आहे. तो तिथे मागच्या 8-10 वर्षापासून आम्ही काम करतोय तिथे आणि हे आम्हाला कामाला फार मदत करताय. विजिट प्रेझिडेंट न्यूजमध्ये आला होता, मदरीला ॲडमिट म्हणून ते हॉस्पिटलला गेला ते. तो हे सतत सोशल सर्व्हिस करतात, ते डेस्टिट्यूट होम चालवतात. आपले पाणीचे जेव्हा आपण काम करतात तिथे वॉटर कन्झर्वेशनचे, नदी नाल्याचे खोलीकरणाचे काम ते त्यांचे सुपरविजन हे करतात. आमचे जे झाड लावायचे काम, ट्री गार्ड लावायचे काम ते सॅनिस्माच्या बॅनर खाली ते एवढ्या वर्षापासून तिथे निस्वार्थ भावने काम करतात. तो याला मी रिक्वेस्ट केली होती की पण आपल्या प्रोग्राममध्ये या रात्री परत जाणार, रात्री प्रवास करून आले, किती तास 7 तासाचा प्रवास करून आले रात्री आज सकाळी, आणि आज परत ते 7 तासाचा प्रवास करून जाणार आहे. हे व्हेरी डेडिकेटेड आहे सोशल सर्व्हिससाठी. तो मी राजू म्हणजे रिक्वेस्ट करतो की आपण थोडीशी आपली माहिती द्या. परमपूज्य बाबाजी, आमचे मार्गदर्शक, आम्हाला सतत मदत करणारे नरेंद्र दादा राजपुरोहित सर आणि आज प्रौढ प्रशिक्षण शिबिरासाठी आलेले सर्वजण बंधू आणि भगिनी, मला केवळ 10 मिनिटं दिलेली आहेत. मी 10 मिनिटाच्या पुढे 1 मिनिट घेणार नाही, परंतु 3 विषय आहेत माझ्याकडे. तर पहिला विषय असा आहे की जी लोक रोडच्या कडेला राहतात, बस स्टँडवर झोपतात, ज्या लोकांना कुणीच नाही, अशा लोकांना मागच्या 8 वर्षापासून आम्ही सांभाळतो. आजही माझ्याकडं लहान मोठे मनोरुग्ण, चांगली माणसं, ज्यांना घरात नाकडून दिलेले असे 55 लोक बीडमध्ये आहेत माझ्याकडे. आणि मला वाटतं भाग्य लाभलेलं आहे आमचे ते कार्य बघण्याचं. सांडू ब्रदर्स सरांना मॅडम आलेले, ते कुटुंबच आलं होतं बीडमध्ये आणि त्यांनी आमचं सगळं काम पाहिलेलं जवळ. त्याच्यानंतर दुसरं काम आहे सरांनी आम्हाला दिलेलं, की सरांचं काम 3 जिल्ह्यामध्ये आहे. एक तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सह्याद्री समाज वाढवणं सरांचा तो पहिला उद्देश आहे. त्याच्यासोबतच अशी कामं की जसं की आता त्यांनी लेक्चर दिलं की दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही नदीचं तर खोलीकरण आणि रुंदीकरण का करतो की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी झाडं असलेला जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये. MPSCला प्रश्न आला होता मागे, सर्वात कमी झाडं असलेला जिल्हा कुठला, तर आमचा बीड. तिथं कसल्याही प्रकारचं सरांनी सांगितलं फक्त परळीमध्ये रेल्वे स्टेशन आहे, बाकी कुठेही रेल्वे स्टेशन नाही. आणि तिथं सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात. आमच्याकडं ऊस तोडणारे कामगार पुष्कळ आहेत. ऊस तोडणारा गेलेले नवरा बायको घरी लहान मुलांना ठेवून आणि आजी आजोबांना ठेवून जातात. तर ह्या काळामध्ये लहान मुलं किंवा मुली असतील, काही अत्याचाराच्या अनेक घटना आमच्या जिल्ह्यामध्ये घडलेल्या. तर त्याच्यामध्ये आम्ही हे सोशल वर्कचं काम करतोय. आतापर्यंत आपण जवळजवळ 9 ते 10 नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण आपल्या सह्याद्री समाजच्या माध्यमातून सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केले. तर आता मला गर्वाने सांगायला आवडेल की तिथं जे उत्पन्न निघत होतं शेतकऱ्यांचं, समजा एका वर्षाला एका शेतकऱ्याचं 1 लाख रुपये उत्पन्न निघत असेल, तर आम्ही खोलीकरण रुंदीकरण केल्यामुळे नदीला पाणी वाढलं, त्यांच्या विहिरीला पाणी वाढलं आणि ते पाणी त्यांच्या शेताला पण गेलं. त्याच्यामुळे 1 लाखाचं उत्पन्न 2 ते 2.5 लाखापर्यंत गेलं प्रत्येक शेतकऱ्याचं. तर त्याच्यामुळे काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या एकदम थांबल्या. म्हणजे हेही काम आपल्या सह्याद्री समाजाचं तावं आहे असं म्हणून हो. आणि एक आपण नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण जर केलं तर आजूबाजूच्या 5 ते 6 गावामध्ये असलेले सर्व शेतकरी त्यांचे पिकं आणि त्यांचं उत्पन्न वाढतं. आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे यावर्षी 52 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता वाढली आणि पुढच्या वर्षी ती 55 पर्यंत जाईल की काय, म्हणून आमच्या बीड जिल्ह्यातले जे सुज्ञ लोक आहेत अशा लोकांनी असं ठरवलंय की यावर्षी जास्तीत जास्त झाडं लावायची. तर आम्ही यावर्षी किमान 1 ते 1,500 झाडं सरांच्या मार्गदर्शनाखाली लावणार आहोत. गेल्या वर्षी लावलेले आमचे 200 ते 250 झाडं, त्यातलं एकही झाड आमचं गेलं नाही किंवा जळालं नाही. आज ती सगळी झाडं आपली दिमाखाने उभी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मागच्या 8 वर्षापासून हे 0
बस स्टँडवर झोपतात, ज्यांना कुणीच नाही अशी लोक सांभाळतो. त्याच्यामध्ये फक्त मी एकच उदाहरण देणार आहे आणि मी थांबणार आहे. परवा एक बाई होती आमच्याकडे, म्हणजे एक मुलगी होती, तिचं लग्न झालं, तिला एक मुलगा झाला. तो मुलगा 3 वर्षाचा झाला. 3 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्या बाईच्या डोक्याला परिणाम झाला. म्हणजे ती थोडी डोक्याने थोडं प्रॉब्लेम आला तिला इथं मानसोपचार तज्ज्ञाची गरज होती किंवा आपल्या येरवड्याला ते जे हॉस्पिटल आहे तिथं. तर नवऱ्याने काय केलं, त्या मुलीला तिच्या आईकडे आणून सोडलं. तिचे वडील वारलेले होते आणि आईला पॅरालिसिस झालं. तर ती मुलगी ती आई सांभाळू शकत नव्हती, परंतु त्या नवऱ्याने त्याची जिम्मेदारी काय केली की त्या मुलीला त्या आईकडे आणून सोडलं आणि त्याने 8च दिवसात दुसरं लग्न केलं, मुलगा घेऊन गेला. म्हणजे सत्य घटना आहे आमच्याकडे. तर ती मुलगी 5 वर्ष रोडच्या कडेला कुठेही आराम करायची रात्रीच्या वेळेला आणि तिला इतका त्रास झाला. तिचं सामान चोरीला जाणं, तिला धमकावणं, तिला कधी रिक्षा किंवा वाईट लोक त्यांनी तिला थम्सअपमध्ये दारू नेऊन देणं वगैरे वगैरे. आणि मग तिने काय भोगलं असेल, तिने काय अन्याय अत्याचार सहन केले असेल तिला आणि परमेश्वराला माहिती. पण कित्येक वेळेला आमच्याकडे त्या मुलीला आणून सोडलं, आम्ही फक्त तिला व्यवस्थित करायचं. पण एके दिवशी तिचे फोटो आणि व्हिडिओ घेऊन आम्ही SP साहेबांकडे गेलो. SP साहेबांनी 2 लेडीज कॉन्स्टेबल दिल्या आणि आम्हाला पुण्याला येरवड्याला पाठवलं. तिथं बीडची सगळी प्रोसेस पूर्ण केली आम्ही कोर्टामध्ये आणि मानसोपचार तज्ज्ञाने आम्हाला सर्टिफिकेट दिलं आणि त्या मुलीला इथं ॲडमिट केलं. 4 महिन्यामध्ये ती मुलगी चांगली झाली आणि तिला घ्यायला आम्ही चालू. ती मुलगी आम्ही घेऊन बीडला गेलो. बीडला गेल्यानंतर आमच्या बेगर देवाऱ्यामध्ये बसली ती मुलगी आणि मला पहिलं तिने एक वाक्य सांगितलं. म्हणजे ती बोलली मला की साहेब माझं बाळ 5 वर्षाचं त्याला आणता का. म्हणजे ती तिच्या आई जागी झाली. 5 वर्ष त्या आईला म्हणजे जागच झालं नव्हतं. ती ते डोक्याने म्हणजे वेडी झाली होती आणि कुठेही भटकत फिरायची. आज ती मुलगी इतकी छान काम करते आणि आज इतकी चांगली झाली. परवा तिची आई आली होती आमच्या निवाऱ्यामध्ये आणि तिला घेऊन आले होते त्या गाडीमध्ये म्हणजे रिक्षामध्ये. तर तिच्याकडे असं ते काष्टा घातलं तिथं काहीतरी गोल असतं बघा, त्याच्यामध्ये काही पैसे ठेवतात महिना. तर त्याच्यामध्ये 10,000 रुपयाच्या 4 नोटा होता. तर ती बाई एवढी रडत होती, माझ्या रेखाला तुम्ही खूप चांगलं बनवलं, मागं तिने 5 वर्ष काय भोगलं, पण तुमच्या इथं रेखा माझी खूप चांगली दिसायला लागली. रडायला लागली पैसे आणि ते 40 रुपयामध्ये हे 40 रुपये माझी मदत. ते 40 रुपये आम्हाला 4 लाखासारखे होते. त्यांना म्हटलं आजी तुम्ही हे 40 रुपये तुमच्याकडे राहू द्या, तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही रेखासाठी का देताय. तर अशा पद्धतीचं काम आम्ही केलं. एक आजी स्मशानभूमीत टाकून मुलगा निघून गेला. ती आजी माझ्याकडे आणखी 3 वर्षापासून आहे. तिच्या घरच्या लोकांना असं वाटत असेल की आजी मेली असेल. सांगायचा मुद्दा काय की हे समाजसेवेचं काम सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागच्या 8 वर्षापासून करतो आणि सरांनी देखील आम्हाला तुमच्या सह्याद्री समाजच्या माध्यमातून खूप काही करण्याची संधी आम्हाला दिली. आज सरांनी आम्हाला हा वेळ दिला तुमच्याशी बोलण्याचा आणि त्याबद्दल तुमचे सर्वांचे आणि विशेष म्हणजे संयोजकांचे आभार मानतो. आणि मी बरोबर 10 मिनिटच बोललोय. तुमची सर्वांची धन्यवाद. हम लोग इनका पूरा इंट्रोडक्शन नहीं दे पाए. जैसा मुझे मालूम है इनको महाराष्ट्र सरकार ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण मुख्यमंत्र्यांच्या हातात समाज भूषण पुरस्कार से सम्मानित किया है. आपण जो ऍक्टिव्हिटी करतो ना हे सर्व फोटो आणि त्यांचे आपण रायटर तयार केला, गव्हर्नमेंटकडे दिला आणि देन चीफ मिनिस्टरने त्याला सत्कार केला. एकनाथराव शिंदे साहेबांनी मुंबईमध्ये माझा सत्कार करून मला 51,000 रुपये, एक मानचिन्ह आणि SC महामंडळाचं सवलत आहे. मला महाराष्ट्रामध्ये कुठेही मी आणि माझ्यासोबत एक माणूस मोफत प्रवास करू शकतो. म्हणजे उद्या भविष्यात आपले सह्याद्री समाजचे जिथेही कार्यक्रम असतील तिथं आम्हाला फक्त खूप आनंद वाटला की तुमच्या या अनमोल कार्याला सरकारने दखल घेतली. आणि विशेष म्हणजे काय आम्ही तिथं बीडमध्ये 5 वर्ष फंड मिळाला शासनाचा. 3 वर्षापासून 1 रुपया देखील फंड नाही, तरी आम्ही समाजसेवेचं कार्य करतोय. कटिंग करतोय, दाढी करतोय, माणसाला दुसऱ्या तुमच्यासारख्यांनी दिलेले जुने कपडे त्यांना देतोय.
आणि जेवणाचं कसं करत असेल तुम्हाला लक्षात घ्या, आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. त्याच्यामध्ये 3 व्हॉट्सअप ग्रुप आहेत. एक महिलांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, एक सर्व्हिस करणाऱ्या महिला पुरुषांचा आहे आणि एक फक्त पुरुषांचा आहे. तर त्या ग्रुपवर आम्ही मेसेज टाकतो. काल शिक्षिकेचा एक वाढदिवस झाला आमच्याकडे, त्यांनी किराणा सामान आणि 1500 रुपये, 1500 रुपयामध्ये मी 50 लोकांचं जेवण तयार करतो. वरण, भात, भाजी, चपाती. आमच्याकडे एक मुलगी ती करते आणि एका जेवणाचे आम्हाला 1500 रुपये कोणी दिले, आम्ही लगेच फोटो काढून त्यांना पाठवतो. देखील तुमचं हे जेवण आम्ही दिलं. दो मिनट हम आपको भी देते हैं. ये जो काम कर रहे हैं, जैसा इन्होंने हमको बताया, देखिए ये प्रेरणा के स्रोत हैं. इनके पास में आय का कोई स्रोत नहीं, फिर भी इतना जीवन समाज के लिए इन्होंने दिया हुआ है. वो क्या कर रहे हैं, क्या काम करते हैं जीवन में और समाज के लिए क्या काम कर रहे हैं. मेरी बात समझ में आ रही है? मराठी बोला. मराठी हिंदी जाते मिस्त्री काम करतात हा मिस्त्री. तुमचं नाव सांगा, गाव तोंडाकडे ठेवा. मला गावाकडे आवाज असं नाव ओळखतात जास्त. मी गेली 5 ते 6 वर्षापासून वृक्षारोपण करण्याचं काम करतो. झाडांची उंची आता सध्या 10 फुटापर्यंत असेल आणि त्यांचं ते झाडाचं संवर्धन करताना मला आता अगदी शहर कुठले म्हणजे पायाच्या धाकापासून ते केसापर्यंत. कारण मला रोज आठवतं सकाळी मी 4:30 ते 5च्या दरम्यान उठून 8:30 पर्यंत त्या झाडाला 5-5 लिटरच्या कॅन्डलनं रोज ते माझा दिनक्रम आहे पाणी घालण्याचा. आता ही तर झाली भिजणं, परंतु ह्याला लागणारा पैसा आणि तिथून 5 किलोमीटरवरून टँकरने पाणी आणून तिथं एक 6000 लिटरचा एक हौद गेलेला आहे. त्या हौदामध्ये ते पाणी सोडून 15 दिवस ते पाणी मला त्या झाडांना घालावं लागतं. तर त्या झाडांना पाणी घालताना मला 2 वेळा बसावं लागतं, म्हणजे एवढी मेहनत लागते. परंतु त्या पॉइंटला जर गेलं तर मला असा आनंद वाटतो त्या झाडांना पाहून. त्याच्यामुळं मला म्हणजे तकलीफ न झाल्यासारखं वाटतं. हे गेल्या 6 ते 7 वर्षापासून माझं काम चालतं. परंतु सुरुवातीला लोक मला म्हणायचे की हे वेळासारखं करायला लागलं काहीतरी, आता हे तर कुठली झाडं राहणार नाही जनावरांमुळं. मग मी त्याला कंपाऊंड केलं सर. जवळपास 1 ते 1.5 एकरचा पट्टा असेल तो, आणि त्याला कंपाऊंड करून नंतर आमच्या इकडं माऊली देवस्थान आहे, जवळपास महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं ओळखतात त्याला. तर त्या चौकापासून तर मंदिरापर्यंत जी जळालेली झाडं होती, आमच्या मुंडे साहेबांनी लावली होती ती आहे, तर ती जळालेली झाडं नंतर आणण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे. आणि तिथं सुद्धा त्यात जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा पट्टा आहे. माझ्याकडे एक स्कूटी गाडी आहे, त्या कॅनला एक 100 लिटरचा एक कॅन घेऊन ते थोडं पाणी बाटलीच्या साह्यानं मी त्या झाडाला घालून, आज तुम्ही जर कधी बी आला अचानक तुम्हाला फार मोठी झाडं दिसतात. ते आमचे बंधूच आहेत, ते त्यांच्याकडून चुकीनं सांगण्यात येतं की 200 ते 250. पण सर मी आतापर्यंत लावलेल्या झाडांची संख्या आहे, माझ्याकडे नोंद आहे 3606 झाडं आहेत कांदा. आणि मला त्रास जरी झाला असला आतापर्यंत तर मला आनंद वाटतो त्यापासून. आणि माझ्याकडे 2 छोटे रजिस्टर आहेत. शिक्षण माझं म्हणजे असंच कष्टातूनच रडत पडत केलेलं आहे, कारण घरची गरीबी, वडील आमचे मुंबईत आहेत 100%, आणि आई पण गरिबी होती फार. तर ह्याच्यातून आम्ही तिघा बंधून शिक्षण म्हणजे जवळपास कामापुरतं घेऊन समाजसेवेला पूर्वीपासूनच आवड होती आणि हे करायचं ठरलेलंच होतं. एकदा 14 वर्षापासून माझ्याकडे सामाजिक संस्था आहे
संस्थेच्या माध्यमातून मी हा उपक्रम राबवत आहे. नंतर ज्याला काही अडचण असेल किंवा माझा स्वतःचा वाढदिवस असेल, त्या वाढदिवशी वही पेन किंवा इतर वस्तू देऊन मी तो वाढदिवस साजरे करत असतो. मगच आम्ही सरला म्हणलं की सर माझा असा आहे, मी 100 खड्डे खोदून ठेवले होते गेल्या सप्त्यात, त्याचं अजून बिल सुद्धा दिलेलं नाही, परंतु ते जाईल कसं बिल, पण मी माझ्या कामात कसं सोडत नाही, ते काम करत राहतो. तर उद्या माझे 23 तारखेला मला वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं फॉरेस्टमध्ये मनपाला गेल्या हप्त्यामध्ये 250 झाड होतं. ते 250 झाडामधून मी 100 लावलेले होते आता गेलेल्या हप्त्यामध्ये. तर सरांनी मला झाड आहे ते दिले, ते झाड मी 5 लावलेले आहे आणि बाकीचं काम चालू आहे. कारण त्याला पैसे द्यावे लागतात, एकट्यात ते काम होत नाही. मग ते मजूर घेऊन जाऊन ते त्यांचे पैसे देण्यासाठी म्हणतात बघू एक 10-8 दिवसाच्या नंतर. मग ते 100 खड्डे खोदलेले आहेत. आता त्याचं काम उद्या मी इथून जाऊन करणार आहे. एवढं मला म्हणजे पहिल्यांदाच मी स्टेजवर झालं आणि बाबांच्या कृपेने मला संधी मिळाली आणि इथून पुढं मी अजून जर आपण मला जर थोडीफार अजून साथ दिली, मदत तर होत राहील त्याचं काय, पण मला ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या जर तुम्ही समजून घेतल्या आणि मला अजून माझं जे काही स्वप्न आहे माझं म्हणजे पाहिलेलं झोपेतलं स्वप्न माझं, तर ते पुरं करण्यासाठी आपण सगळे मिळून मला जर मदत केली तर मी हा प्रोजेक्ट अजून पुढं नेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. आणि मी आव्हानच केलेलं आहे. गेल्याच वर्षी मी पेपरला दिली एक बातमी छोटीशी, 80 ते 90 हजार मला झाडं लावण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न आणि ते केल्याशिवाय मी तुम्ही झाडं तुमच्या मुलासाठी तुम्ही संगोपन केले आपल्यासाठी. धन्यवाद सर, मला वेळ दिला. सर त्यांचे वडील आहेत ना, त्यांना ऐकायला येत नाही आणि बोलायला पण येत नाही, ते फक्त हाताने बोलतात. आई कम्प्लीट हे काय म्हणतात त्याला, एक भाऊ त्यांचा मिलिटरीमध्ये आहे, त्याला काश्मीरमध्ये आहे, आणि दुसरा भाऊ, आणि हे मिळून सेंट्रिंग मिस्त्रीचं काम करतात. आणि त्यातनं प्रत्येक महिन्याला 2,500 रुपयाचं पाणी त्या झाडांना स्वतःच्या कष्टाचं देत होते. दादांनी त्यांनी आता मदत केल्यामुळं जवळजवळ 8-9 हजार रुपये आम्हाला मिळाले दादांकडनं. तर त्याच्यामध्ये आम्ही तिथं बरंच छान काम केलं. तुम्ही पाणी जलशिवारचं पण सह्याद्री समाजाला काम केले होते. अभी आप लोगों ने सुना कितनी प्रेरणा का स्रोत है ये लोग, इनसे उनको बहुत कुछ सीखना है. मैं इस अवसर को एक छोटी सी भेंट नहीं है, छोटी सी भेंट हम अपने अध्यक्ष महोदय श्री सुवेंदु जी को बुलाते हैं. आइए प्लीज. आणि ते बघायला तुम्ही असेल सगळे. हो नक्की. झाडं बघायला नाही, आम्ही ते श्रमदान करायला येऊ. आप इस फूल को वहाँ पर जो काम कर रहे हैं उस झाड़ पर अर्पित कर देंगे. आप समझिए बाबा का फूल है, आप वहाँ दे रहे हैं. ठीक है, धन्यवाद सर. बीडमध्ये 1-2 ग्रुप आहे त्यांनी यांनी सांगितलंय. एक ग्रुप आहे युथ फॉर फ्युचर YFF, सगळे कॉलेजची मुलं आहेत. त्या कॉलेजची मुलं आहेत. त्यामध्ये मी पण ग्रुपमध्ये बीडच्या 1-2, आणि त्यांचे काम आहे झाडे लावणं आणि त्यांचे संरक्षण करणं. त्याला जगायला पाहिजे झाड. तो आम्ही त्या ग्रुपमध्ये आहे. आम्ही सर्व त्याला इन्स्पायर करतो. मध्ये मध्ये मी जाऊन बीडमध्ये जाऊन त्यांना
इन्स्पायर करतो. कारण की डिफिकल्ट टू गो फ्रॉम बीड. ज्यावेळी मी गाडी घेऊन जातो तरी कमीत नॉन स्टॉप 8 तास लागतात. ट्रेन तो नाही. संतोष बसने गेला होता मागच्या वेळा. ओव्हरनाईट जर्नी आहे आणि इथे बीड इज नेग्लेक्टेड डिस्ट्रिक्ट आहे म्हणून आपण तिथे जाऊन कॉन्सन्ट्रेट केलंय. बॉडी आहे पुढे काम करायला. सगळ्यात जास्त आत्महत्या होतात. आत्महत्या जास्त होतात. आणि ही गोष्ट आता ज्यांनी सांगितले की दुष्काळ आपण काम केले पाणीचे ते एक पण आत्महत्या झाली नाही. आणि मागच्या वर्षी जे काम घेतलं होतं तिथे अगोदर झाली होती म्हणून ते काम घेतलं होतं. या परिस्थितीत आपण जेव्हा ते काम करायचं आणि तिथून आपल्याला चांगले कॅडर मिळणार आहे. ते ग्राउंडवर गेल्या वर्षात भरपूर चांगले ग्राउंडवर झालेले आहे. तो आपल्याला एक समाजाच्या काममध्ये शहरी समाजमध्ये एक युनिट तयार करायची आहे. ते एक रेग्युलर डीसी सुरू करू शकतो. मध्ये मध्ये एक कोणी झाला पाहिजे झाला गेली मागी बॉडी. नागेश आणि अश्विनी पण गेले होते मागच्या वर्षी. आपण असं पुढे जाऊन त्यांच्या कामाला मदत करूया आणि ते सिन्सिअरली वर्क ऑनेस्टली सिन्सिअरली त्यांचे अँड डेडिकेशन समाजसेवाच्या असे कॅडर बाबाने आपल्याला दिलेले तिथे काम करायला एक वाढ होतं सर. बस स्टँडवर सापडलं. एक महिन्याची मुलगी होती. आता ती 1.5 वर्षाची झाली आणि ती आमच्याशिवाय राहतच नाही. आताही 2दा-3दा तरी व्हिडिओ कॉल केला होता. स्विच ऑफ केला होता. तर ती मुलगी आमच्या निवाऱ्यामध्ये इतकी सुंदर आहे की तुम्हाला बघायला सगळ्यांना आवडेल. मी दाखवतो तुम्हाला. मला